नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कला व वाणिज्यासाठी शैक्षणिक वर्ष 2020मध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार ऑनलाईन अभ्यास करत असताना इयत्ता 12वीच्या सहकार विषयाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 उपघटक सहकारी संस्थेच्या सभा या उपघटकाचा अभ्यास आज आपण पाहणार आहोत. बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो, कारण या घटकावर थोडक्यात उत्तरे द्या, दीर्घोत्तरी स्वरूपाचा प्रश्न आणि फरक स्पष्ट करायचे प्रश्न असे विविध प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये निश्चितपणे विचारले जातात. त्या दृष्टिकोनातून या उपघटकाचा अभ्यास त्याचे महत्त्व लक्षात घेऊन आपण करणार आहोत. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 या कायद्यातील कलम 75 ते कलम 102 यामध्ये सहकारी संस्थांच्या सभेविषयी कायदेशीर तरतुदी स्पष्ट केलेल्या आहेत. सहकार कायद्याला अनुसरून ज्या सहकारी संस्थेच्या सभा घेतल्या जातात त्या सभा जर कायद्याला अनुसरून घेतल्या असतील तर त्यांना सहकारी संस्थेच्या सभा असे म्हटलं जातं. सहकारी संस्थेमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनेक वेळेला सभासदांना एकत्र बोलवलं जातं. सभासदांना विशिष्ट दिवस अगोदर पूर्वसूचना दिली जाते आणि कोणत्या ठिकाणी सभा घ्यायची आहे, किती वाजता सभा घ्यायची आहे, सभेसमोरचे विषय काय आहेत याबाबतची माहिती सभासदांना अगोदरच कळवली जाते. यासाठी ज्यावेळेला सभासद एकत्र येतात आणि विविध विषयावर ठरलेल्या विषयावर चर्चा करतात तेव्हा अशा ठिकाणी सभासदांच्या एकत्र येण्याला आणि विशिष्ट किंवा विविध विषयावर चर्चा करून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या सभा असे म्हटलं जातं. या सभा संस्थेचा जन्म होताना घेतली जाते, संस्था बंद पडत असताना घेतली जाते, आर्थिक वर्ष संपल्यानंतर सभा घेतली जाते, काही वेळेला विशेष हेतूसाठी सभा बोलवली जाते. अशा सभांचे जे विविध प्रकार आहेत या सभांना कायदेशीर अस्तित्व असतं. त्या सभाविषयी कायदेशीर माहिती आज आपण पाहत असताना पाठ्यपुस्तकात सहकारी संस्थेच्या सभेसाठी नेमकी प्रस्तावना काय दिलेली आहे याबाबतची माहिती आपण लक्षात घेतोय. जेव्हा पाठ्यपुस्तकाच्या दृष्टिकोनातून सभांची माहिती आपण लक्षात घेतो तेव्हा सहकारी संस्था ही सभांचे लोकशाही संघटन आहे किंवा सभासदांचे लोकशाही संघटन आहे. सहकारी संस्थेमध्ये सभासदांचं लोकशाही संघटन परिपूर्ण करण्यासाठी लोकशाही पद्धतीने संस्थेचा कारभार करण्यासाठी सभा बोलवणं आवश्यक आहे. सहकारी संस्थेमध्ये व्यवसायाची मालकी असंख्य भागधारकांच्या हाती सोपवलेली असते. कोणत्याही एका वैयक्तिक भागधारकाला व्यवसायाचे निर्णय घेता येत नाहीत. संस्थेच्या ध्येयधोरणानं संस्थेचं कामकाज व्यवस्थित करण्यासाठी सभा बोलवणं आवश्यक आहे, सभासदांनी एकत्र येणं आवश्यक आहे आणि एकत्र येऊन चर्चा करणं सुद्धा आवश्यक आहे. सभेशिवाय कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. संस्थेचे सर्व निर्णय जे घ्यायचे आहेत त्यासाठी सर्व सभासदांना एकत्र बोलवलं जातं आणि संबंधित विषयावर चर्चा करून त्या सभामध्ये ठराव संमत केले जातात आणि या माध्यमातून सहकारी संस्थांचा जो निर्णय होईल त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सहकारी संस्थांच्या सभासदांनी निवडलेल्या व्यवस्थापन समितीकडून घेण्यात येते. म्हणून सहकारी संस्थेच्या ज्या सभा आहेत त्या सभेचं कायदेशीर अस्तित्व प्राप्त व्हायचं असेल, सभासदांच्या लोकशाहीच्या हक्काला महत्त्व द्यायचं असेल तर अशा सभा सहकारी संस्थेमध्ये घेतल्या जातात. या सभांचा नेमका अर्थ काय आहे, सभांची पाठ्यपुस्तकातील व्याख्या काय आहे याबाबतची माहिती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण पाठ्यपुस्तकातील सभांचा अर्थ व व्याख्या याबाबतची माहिती प्रथम लक्षात घेऊया. सहकार कायद्यानुसार
संस्थेच्या कारभारासंबंधीचे सर्वसाधारण धोरण व निर्णय घेण्याचे सर्व अधिकार सभासद व व्यवस्थापन समितीला असतात. ध्येय धोरण ठरवण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी त्या समूहाने एकत्र येणे आवश्यक असते. म्हणून विशिष्ट उद्देश ठरवून एकत्र येण्याच्या सभासदांच्या प्रक्रियेला सहकारी संस्थेची सभा असे म्हणतात. यासाठी पाठ्यपुस्तकात दिलेली जी व्याख्या आहे ती व्याख्या आपण लक्षात ठेवूया. ती व्याख्या आपल्याला प्रश्नाच्या उत्तरासाठी किंवा फरक स्पष्ट करायसाठी सुद्धा या व्याख्येचा उपयोग होऊ शकतो. दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये सभांचा अर्थ व्याख्या लिहिणं आवश्यक आहे. या दृष्टीनं आपण सर्व विद्यार्थ्यांनी व्याख्या व्यवस्थित नोंद करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. 2 किंवा अधिक व्यक्तींनी कायद्याला मान्य असलेल्या उद्देशाने सर्वसाधारण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सर्व सभासदांनी एकत्र येणं म्हणजे त्याला सभा म्हटलं जातं. पहा, सहकारी कायद्यानुसार 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्ती, 2 किंवा 2पेक्षा अधिक सभासद कायद्यानं मान्य असलेल्या उद्देशावर चर्चा करण्यासाठी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण सभा असं म्हणतो. विशिष्ट उद्देशाने पूर्वनियोजित ठिकाणी 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन विशिष्ट विषयावर चर्चा करून निर्णय घेतात. अशा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला आपण सभा या संकल्पनेमध्ये त्या व्यक्तींना समाविष्ट करतो. त्यामुळे विशिष्ट उद्देश आणि पूर्वनियोजित ठिकाणी जेव्हा 2 किंवा 2पेक्षा अधिक सभासद एकत्र येतात आणि अधिक व्यक्ती सहकार कायद्यानुसार एकत्र येतात, निर्णय घेतात, अशा निर्णय प्रक्रियेच्या घटनेला आपण सभा असं म्हणतो. सहकारी संस्थेच्या विद्यमान सभासदांना संस्थेच्या अधिकृत पत्त्यावर विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी, ठराविक तारखेपूर्वी निश्चित केलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र बोलवून अशा विषयावर सविस्तर चर्चा केली जाते, त्यावर निर्णय घेतले जातात, त्या सभा असे म्हणतात. पहा, सभेची खूप सुंदर आणि व्यापक व्याख्या या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. ही व्याख्या आपण सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे. सहकारी संस्थेच्या विद्यमान सभासदांना संस्थेच्या अधिकृत पत्त्यावर विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी, ठराविक तारखेपूर्वी निश्चित केलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र बोलवून अशा विषयावर सविस्तर चर्चा केली जाते व त्यावर निर्णय घेतले जातात, त्यास सभा असे म्हणतात. ही व्याख्या सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आहे, कारण या व्याख्येमध्ये परिपूर्णता आपल्याला दिसते. संस्थेचा पत्ता कोणता आहे, दिवस अगोदरच निश्चित ठरलेला आहे, वेळ ठरलेली आहे आणि त्याबरोबरच कोणत्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत हेही ठरलेलं आहे. अशा ठिकाणी त्या विषयावर निर्णय घेण्यासाठी जेव्हा सभासद एकत्र येतात, कायद्यानुसार निर्णय घेतले जातात, तेव्हा त्याला सभा असे म्हणतात. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सभेचा अर्थ, सभेची व्याख्या लक्षात घेतल्यानंतर आपण सहकारी संस्थेच्या सभांचे प्रकार नेमके काय असतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 व अधिनियम 1961 अन्वये सहकारी संस्थेच्या सभांचे प्रमुख 2 प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यामध्ये अ. सभासदांच्या सभा, ब. व्यवस्थापन समितीच्या सभा असे मुख्य 2 प्रकार पडतात. संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सभासदांच्या सभा महत्त्वाच्या असतात. तसेच संस्थेचे दैनंदिन कामकाज चालवण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन समितीच्या सभा महत्त्वाच्या असतात. सहकारी संस्थेमध्ये घ्याव्या लागणाऱ्या सभांचे जे प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे आपण सांगणार आहोतच, पण त्यापूर्वी सभासदांच्या सभा ज्या आहेत त्या केव्हा घेतल्या जातात, कशासाठी घेतल्या जातात, त्यांचे हेतू काय आहेत याबाबतची माहिती असणं गरजेचं आहे. कारण बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बहुतांश वेळा व्यवस्थापन समितीच्या सभेची माहिती आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्न विचारला गेला, सहकारी संस्थांच्या सभांचे प्रकार लिहा, तर त्या ठिकाणी लिहावंच लागणार आहे. पण काही वेळेला 5 गुणासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला जातो की सभासदांच्या सभांचे प्रकार लिहा. अशा वेळेला महाराष्ट्र राज्य
सहकारी संस्था कायदा 1960 आणि अधिनियम 1961 मध्ये काय तरतुदी आहेत? सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. सहकारी संस्थेच्या जन्माची अवस्था जी असते, सहकारी संस्थेची नोंदणी, सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेची नोंदणी करण्याचा कलम 3 ते 21 मध्ये कायदेशीर तरतूद आहे. आणि त्याप्रमाणे संस्थेची नोंदणी झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत जी पहिली सभा घेतली जाते त्या पहिल्या सभेला पहिली सर्वसाधारण सभा असं म्हटलं जातं. ही सभा सहकार कायद्यानुसार नोंदणी झाल्यानंतर 3 महिन्यात घेणं गरजेचं असतं आणि त्याची तरतूद कलम 59 मध्ये केलेली आहे. त्याप्रमाणे जी सभा घेतली जाते तिला नियामक सभा, नियमानुसार घेतली जाते म्हणून नियामक सभा असं म्हटलं जातं. सहकार कायद्यानुसार घेतल्या जाणाऱ्या सर्व सभा नियमानुसार घ्याव्या लागतात म्हणून त्याला नियामक सभा असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहकारी संस्थेची हिशेब तपासणी केल्यानंतर जी सभा घेतली जाते, आर्थिक वर्ष संपल्यानंतर वार्षिक हिशेब तपासणी 45 दिवसाच्या आत करावी लागते. तर आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी लागते. याची तरतूद सहकार कायद्यात कलम 75 मध्ये दिलेली आहे. 2 वार्षिक सभांच्या मध्ये सभासदांची मागणी असेल, सहकार प्रशासकाची मागणी असेल, निबंधकाची मागणी असेल किंवा कार्यकारी समितीला वाटलं असेल की आपण सभा घेऊया 2 वार्षिक सभांच्या मध्ये, विशेष हेतूसाठी जी सभा बोलवली जाते तिला विशेष सर्वसाधारण सभा असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील कलम 76 मध्ये विशेष सर्वसाधारण सभेची तरतूद करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने आपण पाहतो तेव्हा सहकारी संस्थांच्या सभांचे जे प्रकार दिलेले आहेत ते सभांचे प्रकार आपण पाहत असताना सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की सभासदांच्या सभा कोणत्या आहेत आणि व्यवस्थापन समितीच्या संचालक मंडळांच्या सभा कोणत्या आहेत. पाठ्यपुस्तकात त्या प्रकाराची रचना एका विशिष्ट पद्धतीने दिलेली आहे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत 10 मार्काला प्रश्न जेव्हा विचारला जाईल तेव्हा ती रचना लिहित असताना या समोर दिसणाऱ्या रचनेप्रमाणेच आपल्या उत्तर पुस्तिकेमध्ये तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे. तर तुमचं उत्तर एक आकर्षक पद्धतीचं मांडलं जाईल आणि तपासणारे जे परीक्षक आहेत ते तुम्हाला गुण देत असताना जास्तीत जास्त पैकीच्या पैकी किंवा अर्धा वगैरे कमी अशा पद्धतीनं गुण देऊ शकतात. अचूकता महत्त्वाची आहे. जेव्हा सभासदांच्या सभा यांचे प्रकार आपण लक्षात घेतो तेव्हा पहिली साधारण सभा, त्याला नियामक सभा असं म्हटलं जातं. अधिमंडळाची वार्षिक सभा त्याला सर्वसाधारण सभा असं म्हणतात. अधिमंडळाची विशेष सभा तिला विशेष सर्वसाधारण सभा असं म्हणतात. अंतिम सर्वसाधारण सभा त्याला शेवटची सभा असं म्हणतात. सभासदांच्या अशा 4 सभा घेतल्या जातात. पहिली सभा संस्थेच्या आयुष्यात एकदाच येते आणि 4 क्रमांकाची जी सभा आहे ती सुद्धा संस्थेच्या आयुष्यात क्वचित प्रसंगी दुर्दैवानं एकदाच येते. सहकारी संस्थेचा जन्म महत्त्वाचा आहे. अनेक वेळा असं सहकार तज्ञ म्हणतात की जन्माला आलेली सहकारी संस्था कधी तिचा शेवट होत नाही, कारण सभासदाच्या कार्यक्षमतेवर, सभासदांच्या प्रगतीवर संस्थेची प्रगती अवलंबून असते आणि अशा संस्थेच्या अनेक सभा होतात मात्र अंतिम सभा कधीही होत नाही. मात्र दुर्दैवानं असा कधीतरी प्रसंग येतो, सभासद कुचकामी ठरतात, कार्यकारी समिती भ्रष्ट निघते, काही वेळेला सहकार कायद्याला निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळेला अंतिम सर्वसाधारण सभा संस्थेच्या आयुष्यात अगदी कमी प्रमाणात येते. आपण असं म्हटलं तर चालेल की त्या अंतिम सर्वसाधारण सभा संस्थेच्या आयुष्यात येतच नाही. विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थांच्या सभांचे प्रकार पाहत असताना ब हा जो भाग आहे, व्यवस्थापन समितीच्या संचालक मंडळाच्या सभा जेव्हा आपण पाहतो तेव्हा या संचालक मंडळाच्या सभामध्ये व्यवस्थापन समितीची पहिली सभा, व्यवस्थापन समितीच्या सभा आणि उपसमितीच्या सभा. आता इथे व्यवस्थापन समितीची जी पहिली सभा आहे, जेव्हा सर्व सभासदांची पहिली सर्वसाधारण सभा होते त्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये हंगामी व्यवस्थापन समिती निवडली जाते आणि ह्या हंगामी व्यवस्थापन समितीची पहिली सभा घेतली जाते किंवा प्रत्येक 5 वर्षानंतर जेव्हा पहिली व्यवस्थापन समिती नियुक्त केली जाते सभासदांच्याकडून तेव्हा
त्या व्यवस्थापन समितीची ध्येय धोरणं ठरवण्यासाठी आपण संस्थेचं कामकाज चांगल्या पद्धतीनं कसं करायचं यासाठी जी सभा घेतली जाते त्या सभेला पहिली सर्वसाधारण सभा ही व्यवस्थापन समितीची सभा असं म्हटलं जातं. व्यवस्थापन समितीच्या ज्या नियमित सभा असतात, वर्षाचे 12 महिने असतात, असा एक प्रघात आहे सहकार संस्थेच्या अंतर्गत किंवा सहकार कायद्याच्या अंतर्गत की प्रत्येक महिन्याला व्यवस्थापन समितीची सभा व्हावी. पण सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे किमान वर्षातून 8 व्यवस्थापन समितीच्या सभा व्हाव्यात, तरच त्या संस्थेचं कामकाज चांगलं चालतंय असं म्हटलं जातं. पण बहुतांश सहकारी संस्था आपल्या महाराष्ट्र राज्यात किंवा देशभरामध्ये जगभरामध्ये ज्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थेचं कामकाज प्रशासकीय दृष्टिकोनातून व्यवस्थित चालावं यासाठी दर महिन्याला व्यवस्थापन समितीच्या सभा घेण्यात येतात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत उपसमितीच्या सभा असतात. या उपसमितीच्या सभा, उपसमिती म्हणजे नेमकं काय, तर व्यवस्थापन समितीमधीलच 2, 3, 4 अशा सभासदांच्या उपसमित्या तयार केल्या जातात. उदाहरणार्थ सहकार पतपुरवठा संस्था असेल तर या सहकारी पतपुरवठा संस्थेमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये कर्ज वसुली करायची असते आणि ती कर्ज वसुली करण्यासाठी संचालक मंडळातील व्यवस्थापन समितीमधील 3-3 सभासदाचे असे वेगवेगळे गट केलेले असतात. प्रत्येक सभासदाला भेट द्यायची, संस्थेच्या कर्जाची परतफेड वेळेवर करा म्हणून सूचना द्यायची. अशा प्रकारे कर्ज वसुली उपसमिती आर्थिक वर्ष संपत आल्यानंतर प्रत्येक कर्ज पुरवठा करणारी संस्था निर्माण करू शकते आणि त्या सभांचं कामकाज कर्ज वसुली होईपर्यंतच राहतं, पुन्हा त्या उपसमित्या बरखास्त होतात. अशा पद्धतीनं सहकारी संस्थेमध्ये सहकारी संस्थेच्या ज्या सभांचे प्रकार आहेत या सभांच्या प्रकारामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, सभासदांच्या सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभा या सभांचे मुख्य प्रकार आहेत. सभासदांच्या सभा आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, सहकारी संस्थेच्या ज्या सभेला सर्व सभासदांनी उपस्थित राहून सभेच्या कामकाजात भाग घेण्याचा अथवा मतदानाचा हक्क असतो त्या सभेला सभासदांच्या सभा असे म्हणतात. या सभांना सर्वसाधारण सभा या नावाने ओळखले जाते. सहकारी संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसाधारण धोरण ठरवण्याचा अधिकार सभासदांना असतो. सभासदांच्या सर्वसाधारण सार्वभौम सभा सर्वोच्च अधिकाराच्या असल्यामुळे या सभामधील निर्णय सभासद व्यवस्थापन समितीला बंधनकारक असतात आणि व्यवस्थापन समितीला ते मानावे लागतात, अंमलात आणावे लागतात. सहकारी संस्थेतील सभासदाच्या बाबतच्या तरतुदी आहेत त्या महाराष्ट्र राज्य सहकार कायद्यानुसारच केलेल्या असतात आणि त्या पद्धतीनं त्या सभा घ्याव्या लागतात. सर्व विद्यार्थ्यांनी ही महत्त्वाची बाब नमूद करायची आहे की संस्थेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि ती उद्दिष्ट व्यवस्थापन समितीकडून लोकशाही मार्गाने अंमलात आणण्यासाठी सर्वोच्च अधिकार हे सभासदांना असतात. म्हणून सभासद सहकारी संस्थेमध्ये सर्वोच्च स्थानी असतात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सभांची सहकार कायद्यातील जी तरतूद आहे ही तरतूद आपण लक्षात घ्यायची आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील कलम 75, कलम 76, कलम 59 आणि कलम 63 या 4 कलमामध्ये सहकारी संस्थेच्या सभासदांच्या सभांच्या तरतुदी दिलेल्या आहेत. तर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील कलम 73 मध्ये व्यवस्थापन समिती संचालक मंडळाच्या सभांच्या तरतुदी दिलेल्या आहेत. सभासदांच्या सभा सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांच्यासाठी असतात. सहकारी संस्थेची उद्दिष्टे, धोरणे यानुसार सभासद सभामधून निर्णय घेतात. सभेमध्ये येणारे ठराव, दुरुस्त्या, सुधारणा यावर सभासदांमध्ये चर्चा होते आणि ठराव मंजूर केले जातात. म्हणून सभासद हा त्यांच्या सभेतील एक महत्त्वाचा घटक असतो. त्या सभासदांना सभेला हजर राहावे लागतात. अशा सहकारी संस्थांच्या सभांचे जे प्रकार आहेत जे आपण पाहिले, सभासदांच्या सभा आणि व्यवस्थापन समितीच्या सभा यांची चर्चा आपण सविस्तरपणे नंतर करणार आहोत. पण त्या अगोदर
सहकारी संस्थांच्या सभांच्या प्रकारातील असणारा जो वरील उपघटक आहे तो आपणास समजला नसेल, त्यामध्ये काही शंका असतील तर विद्यार्थी मित्रांनो, आपण फोनवरून संपर्क साधायचा आहे. जर आपण हा अभ्यास उपघटक यूट्यूबवर पाहत असाल तर कमेंट्समध्ये लिहावे. आपल्या शंकांना जरूर उत्तरं दिली जातील. आपण सर्व विद्यार्थ्यांनी हा अभ्यास घरी राहून व्यवस्थित करायचा आहे. कोरोनाचा कालावधी आहे. या कोरोनाच्या महामारीमध्ये आपण सर्वांनी सुरक्षितपणे घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.